नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत नजर या कथेचा भाग दुसरा. पहिल्या भागाची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. मागच्या भागात आपण पाहिलं की साईला ते सगळं बघून कसं तरी वाटू लागलं. त्याने त्याला बघू म्हणून सांगितलं, म्हणजेच त्याच्या मित्राला घर घेण्याबद्दल काय ठरवायचं ते बघू म्हणून सांगितलं आणि ते पुढच्या रस्त्याला निघाले. आता पुढे काय होतं हे पाहणार आहोत आपण नजर भाग दुसऱ्यामध्ये. काय वाटतं विजय, खरं बोलत असेल का? दीप्ती हळूच साईला विचारते. माहीत नाही, पण आजपर्यंत मी त्याला असं कधीच पाहिलं नव्हतं. पुन्हा एकदा आपण यावर विचार करायला पाहिजे असं मला वाटत आहे. गाडीच्या स्टेअरिंगवर हात ठेवत साई दीप्तीला बोलतो. इतकी सगळी तयारी झाली आहे, आता फक्त त्याला पैसे द्यायचेत आणि मग आपलं स्वतःचं घर होणार आहे. पण त्यात अचानक हे सगळं कुठून आलं? दीप्ती अगदी हताश होऊन गेली होती. तिला भूत या गोष्टीवर विश्वास नव्हता, पण विजय खोटं बोलत असेल असंही वाटत नव्हतं. दोघांना काय करावं हे सुचत नव्हतं. गाडीत एक विचित्र शांतता पसरली होती. दोघेही काहीच बोलत नव्हते. शेवटी साईने रेडिओवर गाणी लावली. रेडिओवर रोमॅन्टिक गाणी लागली होती. ती ऐकून गाडीतले वातावरण थोडं मोकळंच झालं. दोघंही गाणं गुणगुणत होते. मनातलं गाण्यातून व्यक्त होत होतं. तुला माहीत आहे, जेव्हा तुला पहिल्यांदा कॉलेजमध्ये बघितलं ना, तेव्हा पहिला नशा हेच गाणं वाजत होतं डोक्यात. साईने सांगितलेल्या त्या आठवणीने दोघांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. दोघेही त्यामध्ये रमून गेले. हो माहीत आहे, मी समोर आली की तू हँग व्हायचास. कितीतरी वेळा मी तुला तुझ्या मागे येताना पाहिलं होतं. मलाही बघायचं होतं अजून किती दिवस असा मागे फिरत राहणार आहेस, आणि म्हणूनच तुला काहीच मी बोलली नाही. दीप्ती पण ते सर्व आठवत होती. तुला बघितलं की मी दुसऱ्याच जगात जायचो. किती वेळा तुला विचारीन असं ठरवून तुझ्याजवळ आलो, पण बोलायची हिंमत होत नव्हती. तू नाही बोललीस तर काय या विचारानेच जीव जायचा. साई पुढे बोलत होता. शेवटी मग हिम्मत करून तुला फ्रेशर्स पार्टीला विचारायचं ठरवलं आणि मस्त तयारी करून आलो. तुला प्रपोज करायचं म्हणून किती तयारी केली काय सांगू. दररोज आरशासमोर तुला कसा प्रपोज करायचा याचा सराव केला. पार्टीसाठी कोणतं शर्ट घालू, कशी हेअरस्टाईल करू हे सगळं ठरवत होतो. पण त्या दिवशी मात्र घोळ केला. या सर्व तयारीत मला पार्टीला यायला उशीर झाला. आणि आल्यानंतर माझ्या हातातलं गुलाब पाहून अजूनच घोळ केलास. दीप्ती त्याला चिडवत होती. हो मग, जेव्हा तुझ्या हातात गुलाब पाहिलं तेव्हा सर्व काही हरवल्यासारखं वाटलं. माझी एवढी तयारी, माझं सर्व प्रेम, सर्व काही. मी उशिरा आल्याचा मला रागच येत होता. मग उदास होऊन कोपऱ्यात जाऊन रडणार होतो, तेवढ्यात विजय तिथे आला. काय भावा, केला का नाही प्रपोज वहिनींना? विजयने माझ्या खांद्यावर हात मारत विचारलं. नाही यार, मला यायला उशीर झाला आणि आल्यावर पाहिलं तर तिच्या हातात आधीच एक गुलाब होतं. मग मी इथे आलो. काय करू यार, मी जिच्यावर पहिल्यांदा प्रेम झालं तिला साधं माझ्या मनातलं सुद्धा सांगू शकलो नाही आणि मी रडायला लागलो. बस एवढंच. तुला माहीत आहे आणि ते फूल कोणी दिले किंवा तिला खरंच कोणी प्रपोज केले की नाही? नाही ना, तर जाऊन एकदा विचार, आणि जर खरंच तिला कोणी प्रपोज केलं असेल तर ती तुला नकार देईल. पण तिने नकार दिला म्हणून तुझं तिच्यावरचं प्रेम कमी होत नाही. नकार दिला तर दिला. तिच्यावरच्या प्रेमासाठी तू तिचं प्रेम मान्य करून सोडून दे. त्यांच्यामध्ये जाऊ नकोस. पण एकदा आपलं मन तिच्यासमोर नक्की व्यक्त कर. विजयने खांद्यावर हात ठेवत मला सगळं समजून सांगितलं आणि मला ते पटलंही. शेवटी मी तुला प्रपोज करायला आलो. तुझं काहीही उत्तर असू दे, पण आज मी तुला माझ्या मनातलं सांगणार हेच ठरवून तुझ्याजवळ आलो. हाय दीप्ती. मी घाबरत तुला हाक मारली. हाय. तूही मला पाहून हाय केलंस. पहिल्यांदा तू माझ्याशी बोलत होतीस. मला तुला काहीतरी सांगायचं होतं. मी घाबरत बोलत होतो. हा बोल. दीप्ती पुढे बोलत होती. दीप्ती, जेव्हापासून मी तुला पाहिलं आहे तेव्हापासून मला फक्त आणि फक्त तूच दिसत आहेस. आजपर्यंत कधी कोणी एवढं आवडलं नव्हतं जेवढी तू आवडलीस. मला तू खूप आवडतेस. तू हो बोललीस तर तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. आय लव्ह यू दीप्ती. मला तुझ्यावर आयुष्यभर असंच प्रेम करायचं आहे. हे सगळं बोललास, पण माझा होकार नकार काही न ऐकता निघून जात होतास. दीप्ती गाडीबाहेर बघत बोलत होती.
हो, कारण तुझ्या हातातलं ते गुलाबाचं फूल मला तिथे थांबू देत नव्हतं. तुला जर कोणी पसंत आहे तर त्यामध्ये मी येऊ नये म्हणून निघून जात होतो, पण तू थांबवलंस. साई अजूनही त्याच आठवणीत होता. मग काय, काही ना ऐकता जातोस, सांगायला तरी पाहिजे होतं ना फूल कोणाचं आहे आणि कोणासाठी आहे. दीप्ती त्याला त्याच्या झालेल्या समाजाची जाणीव करून देत होती. ते फूल माझ्या हातात विजय देऊन गेला होता. मी तरी विचारलं त्याला की काय आहे. तो बोलला की नंतर कळेल आणि तो निघून गेला. थोड्या वेळाने तू आलास आणि मी तुझ्याकडे बोलायला येणार तितक्यात तू गायब झालास आणि मग अचानक समोर प्रपोज करायला आलास. अच्छा, म्हणजे हा सगळा प्लॅन त्या विजयचा काय? म्हणूनच तो सारखं वहिनी वहिनी करत होता. बघतोच पुन्हा भेटला की त्याला. असं बोलून साई आणि दीप्ती दोघेही हसायला लागले. आपल्या कित्येक आठवणी त्यांना आठवत होत्या. दीप्तीला प्रपोज केल्यावर साई आपल्या करिअरसाठी सिरियस झाला. त्याने सर्व टाईमपास सोडून आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. त्याला काहीतरी करून दीप्तीला त्याच्यापासून लांब जाऊ द्यायचं नव्हतं आणि म्हणूनच तो प्रयत्न करत होता. दीप्तीलाही त्याचे प्रयत्न दिसत होते. आपली निवड चुकली नाही हे तिला कळलं आणि तिने कॉलेज संपल्यावर त्याला लग्नासाठी मागणी घातली. तिने असं विचारल्यावर तोही खुश झाला. आता फक्त एकच अडचण होती, ती म्हणजे आईवडिलांना मनवायची. दीप्तीच्या घरी तिच्यासाठी आधीच एक मुलगा बघितला होता. त्यामुळे घरच्यांना मनवणं अजूनच कठीण झालं होतं. तरीही त्यांना हे सगळं लवकरात लवकर सांगायचं हे ठरवलं. या सगळ्यात तिच्या घरच्यांनी तिची आणि त्यांनी पाहिलेल्या मुलाची भेट करून द्यायची ठरवली. त्या भेटीमध्ये तिने त्याला तिच्या आज साईबद्दल सांगितलं आणि त्याने या लग्नाला नकार द्यायला विनंती केली. तोही या लग्नाला नकार द्यायला तयार झाला. दीप्तीला अजूनही हे सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. तिला वाटलं नव्हतं हे सगळं होईल. तिने ही गोष्ट लगेचच साईला सांगितली. त्यालाही आनंद झाला. आता फक्त तो लवकरात लवकर तिच्या घरी येऊन तिच्या घरच्यांसमोर तिला मागणी घालणार होता. ठरल्याप्रमाणे साई एक दिवस तिच्या घरी आला. त्याने तिच्या आईवडिलांना त्यांच्या नात्याविषयी सगळं सांगितलं आणि आता त्यांना एकमेकांसोबत लग्न करायचं आहे हेही सर्वांच्या मर्जीने हेही सांगितलं. त्याच्या घरचे या लग्नाला तयार आहेत हेही सांगितलं. तिच्या वडिलांनी त्याचं सगळं बोलणं ऐकून घेतलं. ते लग्नासाठी तयार झाले, पण त्यांची अट होती. त्याला जर दीप्तीसोबत लग्न करायचं असेल तर त्याला स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल. त्यांच्यासाठी घर घ्यावं लागेल, तरच ते या लग्नासाठी तयार होणार होते. साई त्यांची ही अट मान्य करतो. त्यांनी त्याला यासाठी 2 वर्षांची मुदत दिली. यानंतर साई तिच्या वडिलांनी घातलेली अट पूर्ण करण्यासाठी सगळे प्रयत्न करायला सुरुवात करतो. त्याला आधी काहीही करून दीप्तीला मिळवायचं होतं. त्याने त्याच्या जोरावर एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळवली. दीप्तीनेही एका ठिकाणी तिच्यासाठी काम मिळवलं. ती तिला जमेल तसं साईला मदत करायची. ती प्रत्येक संकटात त्याच्यासोबत असायची. कोणतीही अडचण ते दोघे मिळून सोडवत होते. त्याचे आईवडील गावाला राहत होते. तो इकडे शहरात घर घ्यायचे प्रयत्न करत होता. त्यांच्यातलं हेच प्रेम बघून तिच्या आईवडिलांनीही त्यांच्या लग्नाला संमती दिली. त्यानंतर थाटामाटात लग्न करून त्याने तिला आपल्या घरी आणलं. आजपर्यंतची पाहिलेली सगळी स्वप्न त्याने तिच्यासोबत पूर्ण केली. आयुष्यातील प्रत्येक संकटात तिच्या सोबतीने तो लढला. आज अजून एक स्वप्न त्यांचं पूर्ण होत होतं, त्यांच्या घराचं. त्यांच्या घराचं हे स्वप्न पूर्ण होईल की स्वप्न अजून कोणतं नवीन संकट घेऊन येईन? आजचा हा भाग आपला त्यांच्या लव्ह स्टोरीमध्येच संपला. पण पुढच्या भागात कळेल की हे घर त्यांनी घेतलं की नाही आणि घेतलं तर या घरात खरंच काही आहे की नाही, हे आपण लवकरच पुढच्या भागात पाहणार आहोत. तर तुम्हाला काय वाटतं, त्यांनी ते घर घेतलं असेल की नसेल हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. त्याचप्रमाणे हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करा. त्याचप्रमाणे जर चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच पुढच्या भागात आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.